आता आपण एक सगळ्यात मोठी बातमी बघूया। पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन करणं गावकऱ्यांना भोवलेलं आहे। 250 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 22 तास महामार्ग रोखून धरण्यात आलेला होता। बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंचर इथं पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता। जवळपास 22 तास रस्ता रोखून धरण्यात आला होता। या प्रकरणात देवदत्त निकम, सुरेश भोर यांच्यासह 250 जणांवर मंचर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। एकूण 3 मृत्यू झाले, त्यातला हा 3रा मृत्यू होता। या घटनेच्या निषेधार्थ आणि बिबटमुक्त परिसर व्हावा या मागणीकरता पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। 22 तास रास्ता रोको झाला, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती आणि या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना 22 तास रस्त्यावर थांबून राहावं लागलं। या प्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवणे, रास्ता रोको करणे, सार्वजनिक कार्यात अडथळा निर्माण करणे अशा विविध कलमांतर्गत मंचर पोलिसात 250 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे।